नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरती संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय GR प्रसिद्ध केला आहे. या GRमध्ये रिक्त पदे आणि भरती प्रक्रियेबद्दल नक्की काय म्हटलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलमार्फत सुरू आहे. यापूर्वी 21 जून 2023ला जो निर्णय झाला होता त्यानुसार 80% रिक्त पदे भरण्याची तरतूद होती. तसेच RTE ॲक्ट 2009 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमनुसार कोणत्याही शाळेत 10%पेक्षा जास्त पदे रिक्त ठेवता येत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन शासनाने आता पुढचा विचार करून हा नवीन निर्णय घेतला आहे. आता प्रश्न पडतो की हा नवीन GR काढण्याची गरज का पडली? तर पहा, दरवर्षी अनेक शिक्षक निवृत्त होतात किंवा संचमान्यतेनुसार पदे बदलतात. जर आपण फक्त आजची रिक्त पदे भरली तर काही महिन्यांनी पुन्हा पदे रिकामी होतात आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होते. म्हणूनच शासनाकडे एक प्रस्ताव होता की फक्त सध्याची रिक्त पदे न भरता पुढे रिक्त होणारी संभाव्य पदेसुद्धा विचारात घ्यावीत. आणि याच प्रस्तावाला आता मान्यता मिळाली आहे. तर शासन निर्णय नक्की काय आहे हे नीट ऐका. राज्यातील प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील भरती करताना आता केवळ आजच्या तारखेची रिक्त पदे पाहिली जाणार नाहीत, तर शैक्षणिक वर्ष 2025-26च्या अखेरीस म्हणजेच मे 2026 अखेर जी पदे रिक्त होणार आहेत, रिटायरमेंटमुळे किंवा इतर कारणांमुळे, ती संभाव्य रिक्त पदे आताच या भरती प्रक्रियेत विचारात घेतली जाणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व पदे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2025 मधील गुणांच्या आधारेच भरली जातील. त्यामुळे TAIT 2025 दिलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. थोडक्यात सांगायचं तर मे 2026 पर्यंत जे शिक्षक रिटायर होणार आहेत त्यांच्या जागांवर आताच भरती प्रक्रिया राबवली जाईल, ज्यामुळे जास्त उमेदवारांना संधी मिळेल. तुम्हाला हा मूळ GR वाचायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याचा संकेतांक असा आहे. शिक्षक भरतीचे असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.